वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सगळ्याची नळी होती ना ती आहे ना. अध्यक्षा ज्यांच्याकडे आता नुकताच आम्ही 4 सुपूर्द केलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. त्याच्यात उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ विद्यार्थी, वकील बंधू भगिनी, संघटनेबाबत जर आमच्या कामकाजाबाबत मी जास्त वेळ गेला नाही, थोडक्यात 17/10/2019 संघटनेची स्थापना झाली. रजिस्ट्रेशन 1578/19 धर्मादाय आयुक्तांकडं आपली संघटना रजिस्टर केली आहे आणि त्याच्यानंतर सातत्यानं आपण बार आणि बेंच रिलेशन जपण्यासाठी वकील हिताचे जे काही कार्यक्रम राबवता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे कार्यक्रम घेतले त्यामध्ये लेक्चर सिरीज हा एक खूप महत्त्वाचा भाग होता. त्याच्यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड सर असतील, तर त्यांचे बंधू ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड, त्यांचे आव्हाड सरांचे चिरंजीव जे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात ॲडव्होकेट अरविंद आव्हाड, असे आव्हाड फॅमिलीने आपल्याला खूप वेळ दिला आणि त्यांचे 6 लेक्चर्स या ठिकाणी आम्ही घेतले, ज्याचा वकिलांना आज प्रॅक्टिसमध्ये खूप फायदा होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन 6 असेल, काही इतर महत्त्वाच्या विषयावर गणेश शिरसाट असतील, ज्यांच्याकडे अनेक JMFC साहेब तयार झाले, APP तयार झाले, त्यांचेही लेक्चर, इतर मान्यवर ॲडव्होकेट राजेंद्र आंबोले असतील. आता मला वेळ कमी आहे, पण जे मान्यवर आहे पुण्यामध्ये ज्येष्ठ विद्यार्थी त्यांचं आपण या ठिकाणी ॲडव्होकेट पुष्कर पाटील असतील किंवा इतर सर्वांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला आणि बार बेंच रिलेशन वकील हिताचे जे काही लेक्चर सिरीज आहे ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महत्त्वाचा दुसरा एक भाग असा आहे की आपले जे सेशन कोर्ट नव्हतं त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच्यासाठी मंत्रालयात वित्त विभागाचे मंत्री अजितदादा पवार असतील, त्यावेळेस मुख्य न्यायाधीश असतील किंवा जिल्हा न्यायाधीश असतील पुण्याचे, त्यावेळेस मोडक साहेब होते. रात्री 8-9 वाजता सर असतील, चौधरी सर असतील, आम्ही दिल्ली जिल्हा न्यायाधीशांना भेटलो, हायकोर्टला गेलो, मंत्रालयात गेलो आणि खूप वेळा पत्रव्यवहार केला आणि खूप वेळा फॉलोअप घेतल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद होते की मागच्या वर्षी आपल्या इथं प्रफुल्ल निंबाळकर साहेब आपल्या इथं बसले आणि एकदाच इतक्या वर्षाची आपली जी प्रतीक्षा होती तिथे स्थानिक सिनियर मान्यवर मंडळी बसले. त्यांचं फार जुनं स्वप्न होतं की सेशन कोर्ट बसायला पाहिजे, सिनियर डिव्हिजन बसायला पाहिजे. तर अतिशय आनंद होतो की आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, आमच्या आधी सिनियर मंडळांनी प्रयत्न केला आणि आज आपल्याला पुण्याला जावं लागत नाही, सेशन कोर्ट बसले. ब्रांच ऑफिससाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केला. आता यावेळी साहेब सुद्धा ब्रांच ऑफिस सुद्धा बसले. खूप आनंद जाणवला की आम्ही फॉलोअप ठेवला आणि आज आपण बघताय की आपल्याला पुण्याला जावं लागत नाही. तर दुसरी गोष्ट त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम आम्ही राबवले, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, पक्षकारांना मुळीच म्हणजे प्रिन्सिपल कोण होते आम्हाला बोलून देते साहेबांनी, म्हणजे पक्षकार लोक उभे राहतात वकील साहेब. मग आम्ही जवळजवळ 30 बाकडे संघटनेच्या वतीने न्यायालयाला सुपूर्द केले आणि आम्हाला आनंद होते की सगळे पक्षकार लोक कोर्टात जे काय बसून उभे राहायचे ते आज बाकड्यावर बसतात. फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, इतर शालेय साहित्य वाटप असेल, शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार असेल किंवा इतर अनेक वेळ कमी असल्यामुळं अनेक कार्यक्रम राबवायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बार आणि बेंच रिलेशन जे आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न केला, जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजही आम्हाला विशेष आनंद होतो की आजही जिल्हा न्यायाधीश असतील आणि इतर न्यायाधीश साहेब असतील, आम्हाला त्यांच्याकडून खूप आदराची वागणूक मिळते आणि आमच्या कार्यक्रमाचं खूप ॲप्रिशिएशन साहेब लोकांकडनं, जजेस साहेबांकडनं, स्टाफ असेल, कोर्टाचं नागरिक असेल, आम्हाला बोलून म्हणतात तुमचं काम चांगलं आहे वकील साहेब. आणि त्याचा मला खूप आणि संघटनेला खूप आनंद होतो की आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, आपल्या कामाला कोणीतरी ॲप्रिशिएशन करते, त्याचा खूप या ठिकाणी आम्हाला विशेष आनंद होत आहे. या ठिकाणी मी आता जास्त वेळ घालत नाही. या ठिकाणी आपल्या आता मॅडम ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद, यांचं या ठिकाणी खूप सिनियर आहेत मॅडम आणि मला विशेष आनंद होते की त्या आपल्या बारच्या अध्यक्ष होत आहेत. मॅडमचं काम खूप चांगलं आहे, इतकं खूप सिनियर आहेत, इतक्या वर्षापासून वकिली करतात ते. 2-3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यात, नगराध्यक्ष झाल्यात. त्यांना खूप सामाजिक कामाचा या ठिकाणी वारसा लाभलेला आहे आणि प्रॅक्टिसमध्ये मॅडमनी सामाजिक हित जपायचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्हाला विशेष आनंद होतो की त्यांच्यासारखे सिनियर अध्यक्ष आमच्या बारच्या आता अध्यक्ष होते, त्यासाठी मला खूप आनंद होते.
आणि मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्याबरोबर जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांना देखील या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. या वर्षभरात त्यांच्याकडून खूप वकील हिताचे कार्यक्रम राबवले जातील. बार बेंच रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जाईल असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला खूप सहकार्य केलं वर्षभरात. त्याच्या आधीही या ठिकाणी मला विशेष म्हणजे कोदरे सरांचं या ठिकाणी मला कौतुक करायचंय. चौधरी सर असतील, हे जे दोन सिनियर आहेत यांनी मला खूप सहकार्य केलं आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला माझ्या मागे हे दोन सिनियर असतील किंवा इतर दाभाडे सर असतील, धमाले साहेब असतील, मोरे साहेब असतील, काजे साहेब असतील, इथे खूप सिनियर मंडळी आहेत. या अज्ञात व्यक्तींच्या मला खूप मार्गदर्शन करतं. मी मनापासून या सर्वांचा खूप आभारी आहे. मी मनापासून या ठिकाणी ॲडव्होकेट रंजनाताई भोसले मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला जे संधी दिली त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अरे सरांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा द्याव्या कमिटीला. माझे सर्व मित्र ॲडव्होकेट्स आणि ह्या ज्या सोहळ्याची शिल्पकार तर म्हणणार नाही, सूत्रधार आहेत. सूत्रधार म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी त्या व्याख्यात येतात. त्यांना प्रथमच नामदेवराव दाभाडे म्हणतो. मला मी अस्वस्थ होते त्यांना नामदेवराव म्हणताना, कारण मग तुम्हाला माहिती आहे कॉरिडॉरमध्ये मी त्यांना कोणत्या नावाने बोलतो असले पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या उपस्थिती आणि त्यांच्या ब्लेसिंगने हा कार्यक्रम होत आहे. रंजनाताई बद्दल बोलायचं तर शून्यातून विश्व निर्माण करणारा जो एक प्रकार असतो मी स्वतः पाहिलेला आहे. बंद करो मोबाईल. आणि प्रचंड मोठं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये सर्व सुशिक्षित आणि त्या कुटुंबाची अचानक जबाबदारी ज्यावेळेस रंजनाताईवर आली, झाले का बोलू घे, तर ती जबाबदारी त्यांनी अशा प्रकारे पार पाडली की ते बोलायची किंवा वर्णन करायची सोय नाहीये. शून्यातून विश्व जे निर्माण होतं ना त्याचे जे ज्वलंत उदाहरण म्हणजे रंजनाताई. प्रचंड जबाबदारीचा रेटा, कुटुंबाचा रेटा घेऊन या मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर, सिव्हिल कामं ते करतात. माझ्या विरुद्ध पण बऱ्याच वेळा आले. मी त्यांना दिसतो त्यांच्या विरुद्ध काम करताना ते अशा भडकतात की आम्हालाच बाहेर जावं लागतं. ते मागे झालं होतं असं ते, पण ते फक्त कोर्टापुरतं, इथे नाही, बाहेर नाही. वी आर ऑल फ्रेंड्स. तर त्यांचं जे एक नाव लौकिक आहे क्रिमिनल आणि सिव्हिल मध्ये की ते अद्वितीय आहे. आणि त्यांच्यापासून आपण सर्वांनीच फाईट कशी करायची, केसेस कसे चालवायचे याचं एक उत्तम उदाहरण किंवा धडा घेतला पाहिजे. आणि आता तर ते आपले अध्यक्ष म्हणून आले म्हणजे या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. तेव्हा त्या कुटुंबाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील अशी मी आशा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की गुरुने वर्मावर बोट आणि बाकी नोट समजून घ्या. मी काय बोलतोय, वर्मावर बोट ठेवते, वर्मावर, मग वर्मावर नोट बद्दल बोलत नाही. परंतु हा जो प्रकार जो आहे ज्युडिशरी मध्ये आलेला, मी तर त्या प्रकाराच्या खूप विरोध आहे. कारण मी पुणे बारचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस 4 जजेस आणि KMFC यांना घरी बसवलं, डिसमिस केलं ते याच प्रकार. आणि इथेही तो प्रकार ऐकिवात येतोय, दिसतोय. दुसरी गोष्ट अशी की त्या तहसील म्हणा किंवा ते आता कोण SDM इथे आले त्यामध्ये मी कधी चुकून जात नाही. कारण का तिथे ते जो प्रकार आहे पैशाचा, स्पष्ट बोलतो मी, अत्यंत गलिच्छ प्रकार आहे. 2-2 वर्ष जजमेंट होत नाही तिकडे. भोसले मॅडम, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की अशी काय आघाडी उघड आहे की तिथे ते काम झालं, तिथे हिअरिंग झाली की 2 दिवसात 15 दिवसात त्यांनी ते जजमेंट दिलं पाहिजे. 2-2 वर्ष जजमेंट देत नाही ते तहसीलदार म्हणा किंवा ते आता ते प्रांत कोणते सुरेंद्र नवले आहे नाव घेऊन सांगतो मी,
काय का घाबरत नाही कोणाला, तो भाग वेगळा. तेव्हा ही जी एक बाब आहे, या बाब अच्छा याला जबाबदार कोण आहे? वी आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. मी स्पष्टपणे सांगतोय. तेव्हा तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा आणि अशी आघाडी उघडा किंवा तुमच्याकडे तक्रार आली पाहिजे की मी 2 वर्ष झाली आर्ग्युमेंट केलेलं आहे, परंतु हे नवले साहेब म्हणा, प्रांत म्हणा किंवा तहसीलदार जजमेंटच देत नाही. आणि जजमेंट देतात. आता माझ्याकडे काही जजमेंट आले, मी त्याच्यावर अपील दाखल करतो. मी जात नाही, मी अपील तयार करून देऊन टाकतो, लोक जाऊन चालवतात. परंतु त्याच्यामध्ये असे प्रकार घडलेले आहेत की वर्माला लाजून टाकतात. वर्मा तेव्हा हम तो आपके साथ रहेंगे साल भर, इसके बाद तो रहेंगे, जिंदा रहे तो अलग बात है. लेकिन आपको तो एक रिक्वेस्ट है कि जिस तरह आप केसेस चलाते हो कोर्ट में, उसी तरह ये जो माहौल है, ये माहौल को सीधा करो. मैं तो आपके साथ हमेशा रहूंगा, आपको हमेशा सपोर्ट करता रहूंगा और ये बाकी जो लोग बैठे हमारे फ्रेंड ये भी सपोर्ट करेंगे. तो थैंक्स, मुझे बोलने का मौका दिया. वंस अगेन आई कॉन्ग्रेचुलेट यू. थैंक यू वेरी मच. थँक्यू काजू सर. जेव्हा माझी चेअर सोडली सोबत म्हणाला की गळ्यातलं काढ. आणि अशा पहिल्यांदा प्रोग्राम की जे मी गळ्यात घालू काढ. मला ह्या गोष्टी कधी आवडत नाही, त्याच्यात नाही बसतात. एवढ्यासाठीच मी हे घेतलं की मी सोबत आपला मित्र म्हणून जबाबदारी सोडली सगळ्यांचा, आमच्या कार्यक्रमाचा, या कार्यक्रमाचा. आणि आपण लहानपणापासून ऐकलं की जेव्हा बोलत असतो आवाज जाणार तर ते सत्य आवाज होतो. आपण सगळ्यांनी एका न्यायाधीशासमोर वकिली केली, 2 लोकांसमोर 2 न्यायाधीशांसमोर वकिली केली. काही काजी साहेबांचे सारखे सिनियर आहेत, मॅडम सारखे बोलले आहेत, त्यांनी 3 न्यायाधीशासमोर सुद्धा वकिली केली असेल हायकोर्टात. एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर काहीतरी सांगणं हे थोडंसं अवघड काम आहे. पण मला आठवत आहे की लहानपणी कधीतरी ऐकलं होतं कॉलेजच्या जीवनामध्ये, चलने को चल रहा हूँ पर इसकी खबर नहीं, मैं हूँ सफर में या मेरी मंजिल सफर में. चलने को चल रहा हूँ पर इसकी खबर नहीं, मैं हूँ सफर में या मेरी मंजिल सफर में. वकिलाचं लाईफ हे सातत्यानं त्याच्या मंजिलपर्यंत घेऊन जातात. मी आणि बालाजी सर आम्ही गाडी बोलताना आता एक माझे मित्र बरोबर होते, भाजराव त्यांचं नाव, इज नॉट ॲडव्होकेट, पण मी त्यांना मुद्दाम बोलवलं कारण वकिलांचं रूप, वकिलांचं तेज हे सर्वमान्य लोकांच्या समोर सहसा पोहोचत नाही. काही लोक काम करतात त्याचं दिसत असतं, वकिलांचे एफर्ट्स वकील झिजतो, प्रत्येक शब्दासाठी त्याची झीज होते, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, हे लोकांना दिसत नाही. आपला जो एरिया आहे संत महात्म्यांचा स्पर्श झालेला एरिया. शेजारच्या डोंगरामध्ये संत तुकाराम महाराज दिसतात, मागच्या बाजूला बघितलं तर महात्मा फुलेंचा पाणी दिलेला हौद वाडा दिसतो. पुण्यातले वकील सर्व भाग्यवान आहेत की त्यांना लोकांनी प्रतिनिधी म्हणून स्वीकारलं. 1858च्या आसपास प्लीडर्स ऍक्ट होता, प्लीडर्स ऍक्ट 61 मध्ये ॲडव्होकेट ऍक्ट. या दोन्ही प्रकारांमधून वकिलाचं जीवन सातत्यानं तेजोमय होते. आपण रात्रंदिवस अभ्यास करतो, अभ्यास करताना पुन्हा रिव्हॅल्युएशन आपण स्वतः रिव्ह्यू करतात, हे बरोबर का चूक आहे, त्यात अजून दुरुस्त्या काय पाहिजे. तेव्हा मित्रांनो अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला माझं भाग्य लाभलं की ते यावं लागलं, येण्यासाठी मी सकाळपासून प्रयत्न करत होतो. आमचे एक मित्र आहेत सिनियर ॲडव्होकेट BJ बनसोडे, बहुतेक सिनियर लोकांना माहिती आहे, ते कर्जतपर्यंत आले होते पण आजारी झाल्यामुळे ते परत तिथे गेले. ही इज द मॅन हू हॅज डिवोटेड हिज लाईफ. 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगी आहे. 3ही मुलं LLB झालेले आहेत.
पहिली पत्नी वारली, दुसरी पण पत्नी वारली आणि तर ड्राफ्टिंग केलं. आय सॅल्यूट टू ऑल सिनियर्स. माझा सौभाग्याचा आजचा क्षण अजून एक गोष्टीसाठी मी रेफर करतो. 94 साली 1994 or 1995 काजी साहेबांच्याकडे मी एकदा काही कामासाठी गेलो होतो. टेबल स्पेस मी थोडंसं साहेबांशी काजी सरांशी मी बोललो. त्यांनी ड्राफ्टिंग सांगितलं मला, म्हणजे मी काय अडचणी म्हणून गेलो होतो तिथं. त्यांनी सांगितलं मला. दुसऱ्या दिवशी मी त्यांचं सगळंच बदललं आणि स्वतः करून आणलं. एक शब्द सुद्धा त्याचा मी घेतला नाही. तेव्हा काजी सरांनी मला आशीर्वाद दिले. एक दिन ऐसा आएगा मेरे हाथ से तेरा सत्कार होगा. आणि तो दिवस मला आज रिमेंबर. बरोबर का नाही मित्रांनो? खूप बोलण्यासारखं आहे, खूप म्हणजे खूपच बोलण्यासारखं आहे. पण वकिलांनी वकिलासारखं बोलावं हीच एक ॲडव्होकेट ॲक्टची किंवा वकिलाची एक नैतिक नीती. काही गोष्टी वादविवाद होत राहतात, काही गोष्टी अप्रिय घटना घडतात. पण ती अप्रिय घटना कधीच नसते. ही जी घटना असते आपल्या आयुष्यामध्ये आलेली, ती आपल्याला आपलं आयुष्य बनवून देतात, डेव्हलप करतात. मित्रांनो, मी जास्त काही बोलत नाही. पुणे बारची जी प्रस्तावित सध्याची जी विद्यमान कार्यकारिणी आहे, माझे काही मित्र आहेत, माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. आपण माझं ऐकलं, मला बोलवलं, माझं उपकृत केलं. या पूर्ण कार्यकारिणीला वर्षच नाही, ही तुमची टेक्निकल पिरियड आहे. पण दोन प्रकारचे व्हॉइस असतात, प्रतिनिधी असतात. एक असतो हिज मास्टर्स व्हॉइस. गाडी साहेबांना माहिती आहे, लहानपणी आपण बघितलं, एक अशी तपकडे असायची सीडी सारखी, त्याच्यावर चित्र असायचं. तर हिज मास्टर्स व्हॉइस म्हणायचे. ॲडव्होकेटिंग इज अवर ओन व्हॉइस. क्लायंटचा व्हॉइस जो असतो, क्लायंट ज्या गोष्टी सांगत नाहीत, पीडित माणूस जे सांगत नाही ते वकिलाला कळतं. त्यामुळे ॲडव्होकेट इज अवर ओन व्हॉइस. आणि या व्हॉइसला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे, कार्यकर्त्यांना शुभेच्छा आहे. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी इथंच थांबतो. धन्यवाद. दुसरं असं मला सांगायचं जे जुनियर आहेत आणि सिनियर त्यांना सर्वांना सांगायचं आहे. बरेच वकील हे वाचत नाही, त्यामुळे मला एकच सांगायचं आहे, वाचाल तर वाचा. वकिलीत एकच महत्त्वाचं आहे, तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्हाला काहीच किंमत नाही. आणि याच्यात ते फक्त जे 10% वकील वाचतात ते सुद्धा तरी बाहेरमध्ये करतात. आता सगळे वकील जे येतात डबा खाण्यापुरतं येऊ नका, काहीतरी इथं करा. दुसरं असं सांगायचं म्हणजे होतं, अध्यक्षांनी जर थोडा परिचय दिला तर आम्ही बरोबरच होतो. म्हणजे थोडा सिनियर होतो. पहिला ते माझ्या मागं पुढं करायचं सिनियर असतं. पण अचानकपणे मी जज झालो आणि जज झाल्यानंतर मी जर पुढे गेलो तर नंतर पवार मला वाद झाला. पाणी घरात पुन्हा पाणी. नंतर ते पुन्हा ज्यावेळी वकील झालो त्यावेळी मला त्यांच्या मागं पुढं करावं लागलं. पाहत असं एवढं कसं असतो पाहत. ज्यावेळी ते माझ्या मागं पुढं करीत होते त्यावेळी मी थोडा वेळ का होईना पण आम्ही एकत्र काम केलं. सांगायचं म्हणजे त्यांचा स्वभाव अतिशय त्यांनी मनावर काम घेतलं की ते म्हणजे सोडतच नाही हातातलं काम. म्हणून त्यांना मला एकच सांगायचं की बा सर्वांना पवार साहेबांनी जर आपल्याला मार्गदर्शन केलं की सांगितलं जे लेक्चर घेतलं खरोखर चांगलं होतं. आपण जे असे लेक्चर सिरियस सुरू करा, जे येतील ते येतील, न येतील ते येतील. ज्याला गरज आहे ते आपल्याला येणारच आहे. आणि हा समुदाय बसता आणि नक्कीच आपला समुदाय आपल्याला पाठिंबा देणार आहे. दुसरं असं की मला सांगायचं म्हणजे आम्ही बरोबर असताना प्रज्ञा नावाची शिक्षण संस्था सुरू केली होती. आम्ही बराच प्रयत्न केला पण पुढं काही जाता आलं नाही. नंतर मी जे झाल्यामुळे ते तसेच थांबलं. त्यांनी थोडाफार प्रयत्न केला पण ते काही कालावधी काय आम्हाला ते शिक्षण संस्था पुढं नेता आलं नाही. तर सांगायचं तात्पर्य मॅडमचे नामचे तसे पाहिजे तर फार पूर्वी संमत आहे. त्यांचा स्वभावही मला माहिती आहे म्हणून मी मुद्दामून बोलतो मॅडम तुम्हाला राग मानू नका. परंतु तुम्हाला आता स्वभावाला थोडी निवड घालावं लागणारच आहे. आणि सर्वांना समोर घेऊन आपण जी टीम आहे आपली खरोखर चांगली वाखाणण्यामध्ये टीम मिळून नेमलेली आहे. त्याबद्दल मी खरोखर NS दाभाडे सर, धामाडे सर, ओद्रे सर आणि विशेष म्हणजे DC यांचा आभार मानून की त्यांनी खरोखर चांगली टीम आपल्याला दिली आहे. आणि ही जी सुरुवात आहे ना मॅडम आता मला सांगायचं काय की जशी खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, तर आता मला म्हणायचं खरी बॉडी कुणाची हे सांगायची वेळ आली तुमच्याकडे. त्यामुळे तुम्ही आता कार्यक्रमच दाखवून द्या की तो खरी बॉडी कुणाची. तर मी काही जास्त बोलणार नाही, फक्त एकच सांगायचं जास्त झाला
खरोखर तुम्ही वाचन करा मित्रांनो, वाचला तरच तुम्ही वाचाल, नाही तर काही उपयोग नाही. आणि नवीन बॉडी रंगाने बसले आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांनी असाच कार्यक्रम इथून पुढे धडाकेबाज मला तर माहिती आहे ते करतीलच, कारण त्यांना सवय येते आणि त्यांनी करावं. सर्व बॉडीला मी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. आणि उपस्थित वकील बंधू भगिनी आणि सर्वांना नमस्कार. आता यावर्षी लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष भोसले मॅडम झालेले आहेत. मी तर असं म्हणेल की ह्या सगळ्या सिनियर मंडळींनी इथे महिलांना स्थापन केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि भोसले मॅडम सर्व महिला वकिलांची तसंच तिथं ज्युनियर्सची काळजी घेतात. मी त्यांना असं म्हणेल की वकिलांचे जे काही प्रश्न आहेत त्याची सुद्धा त्या निश्चितच काळजी घेतील आणि वडगाव मावळ बागमधलं वातावरण कसं चांगलं राहील आणि कशी सगळ्यांची कामं होतील त्याची काळजी घेतील. मी नवीन कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देते. आणि याआधीचे जी काही कार्यकारिणी होती त्यांनी सुद्धा खूप धडाक्यानं चांगली कामं केली आहेत. कोदरे सर, चौधरी सर, पवळे सर, मी काही फार कार्यक्रम अटेंड केले नाही पण मी फीडबॅक वाचत असते तर त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून खूप चांगलं काम केलेलं आहे. व्याख्यान लेक्चर सिरीज घेतले, बरेच कार्यक्रम केले, तर त्यांचाही खूप खूप आभार आणि नवीन कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच हा मोठा बदल आहे आणि हा खरोखर खूप एक्नॉलेज आणि अप्रिशिएटेड एफर्ट आहे. थँक्यू. आदरणीय मंच त्याला उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज या ठिकाणी महिला अध्यक्ष म्हणून वंदनाताई भोसले यांची आज निवड झालेली असल्याने मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य याआधी पण चांगलंच होतं, यापुढेही ते करतील अशी मी अपेक्षा करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याहून उपस्थित झालेले जानकर साहेब, वकील साहेब, त्याचप्रमाणे मॅटमध्ये काम करत असणारे तनपुरे साहेब व ज्युनियर सिनियर वकील सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि आजच्या नवीन झालेल्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष रंजनाताई भोसले यांना आगामी वर्षासाठी मी शुभेच्छा देतो. तसंच 145 वडगाव मावळ कोर्टाच्या 145 वर्षाच्या इतिहासात सर्वप्रथम दुसऱ्यांदा महिला झालेल्या आहेत अध्यक्ष व त्याच्या मागासवर्गीय या 145 प्रथमच त्यांना संधी मिळालेली आहे. त्यांनी या वर्षभर चांगलं काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आता हे झालं सर्व शुभेच्छा आणि याबाबत वकील वर्गाच्या विशेषतः ज्युनियर वकिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे प्राधान्याने आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अनेक कोर्ट आता ज्युनियर वकिला जितके जास्त कोर्ट असतील तितकी ज्युनियर वकिलाला संधी जास्त मिळत असते. त्यामुळे जे 30 फक्त केसेसच्या जतकर मॅडमला इतक्या वर्ष झाले सिनियर डिस्ट्रिक्ट जजला जाऊन सांगून ते कोर्ट तरी व्हॅकेट करून त्या ठिकाणी 1-2 की अजून 3 कोर्टाची मागणी करावी की ज्यावेळी ज्युनियर वकिलांना त्या खालच्या कोर्टात संधी मिळेल. आता 3 सिनियर डिव्हिजन 2 सेशन असल्यामुळे सिनियर वकील बरेचसे आता वरच्या कोर्टात व्यस्त असतात. त्यामुळं ज्युनियर वकिलांना जितकी जास्त ज्युनियर डिव्हिजन आणि JMFC तितका जास्त संधी त्यांना मिळेल. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करावे. यांनी यापूर्वी आपले काझी साहेबांनी जे रिव्ह्यू कोर्टाबद्दल बोलले होते, सुरेंद्र नवले साहेब, मी मागच्या आठवड्यात मला योगायोग जिल्हा कमिटीच्या मिटिंगला गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी जे सबमिशन केलं होतं तर अपील उपविभागीय अधिकारी मावळच्या कोर्टातले 2023 पर्यंतचे सर्व निकाल त्यांनी आत्तापर्यंत दिलेले आहेत. फक्त 24 सालचे निकाल आता प्रलंबित आहेत, म्हणजे 1 वर्षाचे फक्त प्रलंबित आहेत. आपोआप फक्त तहसील कोर्टातलाच अनेक जुने केसेस राहतात, नवीन केसेस येत नाही. आणि त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याला की तिथं
वशिला आणि पैसा या दोन्हींचाही वापर केला जातो आणि योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याला मी सहमत आहे. त्याबरोबर आमचे मोरे सरांनी खरा बार कोणता असं इकडे त्या बारच्या आपल्या नावात आपल्या बारच्या नावातच आहे वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि तो बार हा अपघात आणि 1916-17 पासून त्यांचे जे अध्यक्ष आणि त्यांनी जर सर्व कार्यकारी पाहिली की ते फक्त वडगाव कोर्टात डबा घ्यायलाच येतात अशीच परिस्थिती आहे. ते काय प्रॅक्टिशनर ॲडव्होकेटचा भार आहे असं वाटत नाही. आणि या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून स्टाफ तर आले ते स्टाफचे धन्यवाद मानतो आणि PP वर्गातून प्रतिनिधी म्हणून ठाकरे PP आले त्यांचे सुद्धा आमच्या वडगाव बार असोसिएशनच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. या मी नवीन कार्यकारिणी भोसले मॅडम आणि सर्व कार्यकारिणीला पुढच्या वर्षासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपलं. धन्यवाद सर. दाभाडे साहेब व सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे मार्गदर्शक नेहमी माझ्या पाठीशी असणारे मोरे सर, त्यांचं नाव न घेतले की बाबा ते उद्या मला म्हणतील बालाजी काय झाले. सर्वात महत्त्वाचं सांगायचं बद्दल त्या आपल्या ज्या अध्यक्ष आहेत त्या मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा स्वभाव चिडका असेल किंवा रागाने बोलत असतील पण मनातून त्या खूप प्रेमळ आहेत. 2008 सालापासून मी ज्यावेळेस वकिली क्षेत्रात आलो त्यावेळेसपासून मी त्यांना ओळखतो. माझा पहिला बेल माझ्या आयुष्यातला वडगावमध्ये होतो त्यावेळेस मॅडम इथं होत्या आणि आम्ही नवीनच होतो. तर त्यांनी स्वतःहून बाबा देवरोडमधला बालाजी गायकवाड आलेला आहे इथं इथली कामकाजाची पद्धत माहीत नाही आहे म्हणजे 2008 सालची गोष्ट सांगतो मॅडम तुम्हाला व सर्वांना. तर त्यांनी स्वतःहून जज साहेबांना ते प्रेस केल्या व मला त्या गोष्टीमध्ये बेल मिळण्यात आला. म्हणजे सांगण्याचा प्रकार की बाबा ज्यावेळेस मी ज्युनियर असताना त्यांच्याकडनं मला अशा प्रकारचे वागणूक मिळालेली आहे. त्यानंतर वेळोवेळी ज्यावेळेस माझी प्रॅक्टिस चांगली झाली 2016 पासून मी वडगावमध्ये येत असतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑपोजिट साईडला काम केलेलं आहे व मोरे सरांनी मध्यस्थी राहून आम्हाला कशा प्रकारे काम करायचं किंवा किमान मला तरी समजावून सांगितलेलं आहे. किंवा मॅडमचा स्वभाव कसा आहे काळजी करू नका पण ते तुमच्याबद्दल चांगलंच सांगतात. ज्यावेळेस बालाजी नसेल त्यावेळेस त्यांच्या ऑफिसला जाऊन कमीत कमी बाबा बालाजी तुमचा स्वभाव असा आहे मोरे सर तुम्ही दोघं एकाच गुणाचे आहात असे मोरे सर नेहमी म्हणत असतात. तर मॅडम आम्हाला तुमच्याकडनं एक अशा अपेक्षा आहेत की बाबा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्युनियर्सला किंवा सिनियर ॲडव्होकेट्सला वडगाव बार असोसिएशनमध्ये ई फायलिंगच्या ज्या काही त्रुटी आहेत ज्या आपल्याला ॲक्सेस मिळत नाही त्याच्यावरती थोडंसं नवीन कार्यकारिणींनी लक्ष द्यावं. त्याचप्रकारे आपल्या बार अँड बेंचमध्ये जो काही आता संबंध आहेत ते काही असे राहिले नाही. ज्याही वेळेस मॅडम मी दुपारी पिंपरीमध्ये आपलं नाव काढलं की बाबा आमच्या भोसले मॅडम तिथं अध्यक्ष झालेले आहेत तर पिंपरीतले कमीत कमी 25 वकील BK कांबळे म्हणा प्रमोद कांबळे म्हणा व आवर्जून सांगतो की अशोक शंकर जाधव जे आज येऊ शकले नाहीत ते वयोवृद्ध आहेत पण त्यांनी मला सांगितलं की बालाजी तू तिथं जा आणि मॅडमला फोनवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत दुपारी माझ्या माहिती अनुषंगाने. तर या ज्या त्रुटी आहेत आणि नवीन ॲक्ट आता जे काही आलेले आहेत त्याबद्दल ही आपण जर या मे महिन्यामध्ये जे काही ज्युनियर तयार असतील किंवा येत असतील तर ह्या 3 ॲक्ट आपले जर सराव करून घेतला किंवा त्याच्याबद्दल लेक्चर सिरीज ठेवली तर तेही फार महत्त्वाचं होईल. आणि मॅडमबद्दल काय सांगायचं त्या ज्याही क्षेत्रात उतरतात जसं काजी साहेबांना सांगितलं की त्यांच्यावरती अगोदरच परिवारापासून जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आवर्जून मॅडम सांगतो की ज्याही वेळेस आपला दोघांमध्ये जे काय आहे आपण एकमेकांचे विरुद्ध ॲडव्होकेट म्हणून थांबलेलो आहोत पण त्याच्या कोर्टामध्ये तसा स्वभाव राहणारच. परंतु आज तळेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर जोपासलेलं आहे ते केवळ आणि केवळ मॅडममुळं ते जोपासलेलं आहे. फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे. समाजाला एकत्रित करणे आणि तळेगावमधल्या सारख्या याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जोपासणे आणि वेळोकाळी जवळचा पैसा लावून मी त्याला नेहमी सांगतो बाबा मॅडमनी बाबा ज्याही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतभरात ही गोष्ट निघते किंवा तळेगावमधलं घर कोण बघतंय किंवा काय करते त्यावेळेस ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडमचं नाव निघत आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर मॅडम तुम्हाला तुमच्या कार्यकारिणीला माझ्या वतीने पिंपरी बार असोसिएशनच्या वतीने पुणे बार असोसिएशनच्या वतीने जानराव सर आलेले आहेत या सर्व मॅडम फक्त केवळ वडगाव पुरत्या हे नाही आहेत खेडमध्ये जावा तुम्ही
जुन्नरमध्ये जावा, सांगलीच्या कोर्टात जावा. तर आपण जर विचारलं कुठून आला, वडगाव कोर्टातून. योगायोगाने साताऱ्यामध्ये आपल्याकडे मॅडम त्या या जजेस काही गेलेले आहेत, तर आवर्जून विचारतात की बाबा तुमचे भोसले मॅडम कसे आहेत किंवा काय कसे आहेत. म्हणजे हे सांगण्यात आलं किंवा त्यांचा स्वभाव चांगला आहे, फक्त थोडासा कडक आहे, एवढंच माझं सांगण्यात आहे. तर आता मोरे सरांनी सल्ला नेहमीच ते ऐकतात आणि ते नेहमीच ऐकणार आहेत. धन्यवाद. मला बोलण्याची तेव्हा थोडंसं जास्त बोललो असेल तर सॉरी अबाउट दॅट. धन्यवाद परत. आपला कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे, आपण लवकर उरकला पाहिजे. सगळ्यांनी घरी जायचं, 5:30ला घरी जायची सवय आहे. मला मात्र 12-1 वाजता घरी जायची सवय आहे. असो, माझ्या जन्मदात्या आई वडिलांना आणि सरांना, कौशल सरांना अभिवादन करून आजचा हा लिगल प्रॅक्टिशनर्स, वडगाव मावळच्या लिगल प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असलेले या मंचावरील विचार मंचावरील सर्व आदरणीय, मला थोडक्यात सांगितल्यामुळे सगळ्यांची माफी मागून सगळ्यांची नावं न घेता, परंतु ह्या बारची ज्यांनी स्थापना केली आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आदरणीय ॲडव्होकेट दाभाडे साहेब, त्याचप्रमाणे धमाले साहेब, मोरे साहेब, तनपुरे साहेब नावं घेतलीच पाहिजेत. काझी साहेब, पंडित साहेब, मावळते अध्यक्ष पवळे, त्याचप्रमाणे प्रिया मॅडम, पाटील मॅडम, त्याचप्रमाणे आमचे पलीकडे बसलेले कालेकर साहेब आणि त्याही पलीकडे असणारे जानराव सर, ते माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी पुण्यावरून आले. उपस्थित सर्व माझे सहकारी मित्रमैत्रिणींनो, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे जे हे लाईव्ह आपल्याला प्रक्षेपण करत आहेत ते पत्रकार, नाव मला माहीत नाही, आमचे फोटोग्राफर साहेब, निवेदन करणारे सर्व माझे सहकारी, उपस्थित माझ्या कुटुंबातील आलेले, माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे घरातील सदस्य, त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष कांबळे सर, त्यानंतर सचिव थूल सर, त्याचप्रमाणे माझे सगळे ज्युनियर्स, आत्तापर्यंत जे ज्युनियर्स झाले त्यातले मला वाटतं निम्मे ज्युनियर्स आज इथं जातीने उपस्थित राहिले. आपल्या सगळ्यांना मी प्रथम आपल्याला नमस्कार करते. आज मगाशी सांगितल्याप्रमाणे वडगावच्या 145 वर्षाच्या इतिहासामध्ये मला हे पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले. महिलांमध्ये ॲडव्होकेट खिरे मॅडम आधी अध्यक्ष झाल्या होत्या, त्या जुन्या बारच्या होत्या, परंतु ह्या बारचे पहिल्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. आपण सगळ्यांनी ती संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते. मी गेले 5 वर्ष म्हणजे 2019 पासून दोन्ही बारची कामं पाहत आले. 20, 21, 22, 23, 24 प्रत्येक वर्षी मला अध्यक्ष होण्यासाठी फार आग्रह करण्यात आला, परंतु तो आग्रह मी काही मानला नाही. तो यासाठी की मगाशी सांगितलं की नक्की खरे कोण आणि खोटे कोण. सगळे वकील आहेत, आपण सगळे खरेच आहोत, तर संघटन कोण करतंय, कशा पद्धतीने करतंय ह्याचा थोडासा अभ्यास मी करत होते. मी दोन्हीही बारच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत होते, त्यामुळं दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असतो त्याप्रमाणे कुठंच काही मान सन्मानाचा विषय नव्हता आणि मी मान सन्मान मानतही नाही. कारण आपण मगाशी सांगितले की मी कुटुंब प्रमुख म्हणून आता काम करणार आहे, त्यामुळं आपलं हे एक कुटुंब आहे आणि हे मी पूर्वीपासून मानते की आपण इथं राहतो. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30, 6, 7 वाजेपर्यंत या कोर्टात 8 वाजेपर्यंत आम्ही पूर्वी काम केले. तर हा जो वेळ आहे आपल्या लाईफमधला हा सगळ्यात जास्त एकत्र घालवतो तो आपण या ठिकाणी. प्रत्येकजण विचार करा, घरी गेल्यानंतर आपण घरच्या लोकांशी किती बोलतो आणि इथं चर्चा किती करतो. आपण इथं सगळ्या विषयांवर सगळ्यांशी चर्चा करतो, त्यामुळे इथं सगळ्यांची सुखदुःख कामाबरोबरच आपण वाटून घेत असतो, समजून घेत असतो.
घरी गेल्यानंतर आपण तेवढे कुटुंबाचे नसतो. घरी गेलो, जेवलो, झोपलो, परत सकाळची तयारी केली. तर असा हा आपला दिनक्रम असतो. त्यामुळे इथं काम करत असताना आपल्या सगळ्यांचा कुटुंबात जसा एकमेकांवर अधिकार असतो, हक्क असतो, त्याचप्रमाणे आपला देखील इथं सगळ्यांवर हक्क असतो, अधिकार असतो. आणि त्या हक्काने मी अनेकदा सगळ्यांना बोलते. तो माझा स्वभाव आहे. मगाशी सगळ्यांनी माझ्या स्वभावाचं वेगळ्या पद्धतीने कौतुक केले आणि मला ते मान्य आहे. मी घरातही सांगत असते, मी रागवते, पण तो तेवढाच क्षण माझा असतो. नंतर मात्र त्यापेक्षाही जास्त मी प्रेम करते. ह्या सगळ्यांना माझा अनुभव आहे. मी पदाधिकारी जरी नसले तरी ह्या वडगावच्या वातावरणात गेले 35 नाही तर 36 वर्ष, आता मला 36 वर्ष होतील. 89ला मी इथं प्रॅक्टिस सुरू केली. 88ला मी वकील झाले. मी पुण्यात आधी 1 वर्ष प्रॅक्टिस केली आणि 89ला मी कौशल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं प्रॅक्टिस सुरू केली आणि सातत्याने आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली. गेले 6 महिने सोडले. तर अशा पद्धतीने इथे काम करत असताना अनेक चढउतार जीवनातले बघितले, प्रॅक्टिसमधले बघितले. मी सुरुवातीला संपूर्णतः फौजदारी वकिली केली, त्यामुळे माझ्याकडे सिव्हिलचं काम कमी यायचं. आपल्या सगळ्यांना वाटत असेल की मी कधी कन्व्हेन्सिंगचं काम केलं नाही, पण कन्व्हेन्सिंगमध्ये ज्या ज्या फौजदारी खटले झाले त्यातले मला असं वाटतं 90% खटले मी चालवले. त्यामुळं कन्व्हेन्सिंगचं जर बेसिक नॉलेज मला नसतं तर मी कधीच ते खटले चालवू शकले नसते. तर परंतु मी जेव्हा जेव्हा खरेदी खतं केली किंवा कन्व्हेन्सिंगचं काम केलं ते 100, 150, 80, 85 अशा एकरांचं मी केलं. त्यामुळं ते काम करण्याचाही अनुभव आला. मगाशी एक दुःख काझी साहेबांनी व्यक्त केलं की रेव्हेन्यूमध्ये कसा न्याय विलंबाने मिळतो किंवा मिळत नाही. न्याय विलंबाने मिळतो म्हणजेच न्याय नाकारला जातो असं आपल्या कायद्याचं तत्त्व आहे. आणि म्हणून आता या कार्यकारिणीत काम करत असताना वर्षभराची संधी मिळाली. त्यात आपला जो जुना मुद्दा सगळ्यांचा आहे की रेव्हेन्यूकडे हे काम न ठेवता ज्युडिशियरीकडे हे काम आलं पाहिजे. कारण ते अधिकारी असतात, तेच नोंदी करतात, तेच त्याच्यावर निर्णय देतात आणि निर्णय कशा पद्धतीने देतात. तर त्यात आपल्या बऱ्याच दिवसांची आपल्या वकील संघटनेची मागणी आहे. तर त्यात आपण लगेच बदल जरी करू शकलो नाही तरी आपली संघटना ही सातत्याने पाठपुरावा करेल आणि त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यात काय बदल आपल्याला घडवून आणता येईल का, हा बदल आपल्याला बघता येईल. त्याचप्रमाणे आपण मगाशी कोणीतरी उल्लेख केला की आपण इथं कशासाठी येतो. निश्चितपणे ज्युनियर वकिलांची संख्या ही गेल्या 5 वर्षात विशेषतः कोविडच्या कालावधीत जरा जास्त वाढली. म्हणजे आम्ही गमतीने कधीतरी 50 प्रश्नांचे उत्तरं देणारे वकील असेही म्हणतो, परंतु त्यांनी जरी त्यातून संधी मिळालेली असली तरी त्यांना काम करताना इथं अभ्यास करणं भाग आहे आणि अभ्यासाचा जो भाग आहे तो आपल्याकडं कमी झाला आहे असं मला वाटतं. मी जेव्हा बाकी सगळ्या ज्युनियर्सशी बोलते आणि काम करण्याची पद्धत बघते, मी लेडीज बाररूममध्ये जेव्हा बसलेली असते तेव्हा मुलींच्या चर्चा ऐकते. मी फार त्यात भाग घेत नाही, कधीतरी त्यांना बोलते, परंतु त्यावेळेस कळतं की आपण कायद्यावर इथं किती बोलतो, किती चर्चा करतो. त्यामुळं आपल्याकडे ती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे स्टेज उपलब्ध झाला पाहिजे. म्हणून या कार्यकारिणीने मागच्या वेळी वर्षभरात अनेक लेक्चर सिरीज घेतल्या. चांगल्या वक्त्यांना आपण इथं बोलावलं. तो जो पायंडा आहे तो यापुढेही ही कार्यकारिणी तसाच चालू ठेवेल. परंतु त्याही पुढे जाऊन मी सांगेन की आपल्याकडे चांगली लायब्ररी आहे. लायब्ररीत आपण बसत नाही. खरं तर सिनियर मंडळींची आपल्या सगळ्यांची चेंबर्स झाल्यानंतर आपल्या थोडीशी दुरावा आला. इथं पहिलं व्हायचं असं की आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो त्यावेळेस साधारणतः 19-20 वकील होतो. बाररूममध्ये आम्ही बसायचं. मला असं वाटतं खिरेबाई जरी त्यावेळेस मला सिनियर असल्या तरी बाररूममध्ये मी एकटी महिला असायची आणि बहीण भावंडांसारखे आम्ही एकमेकांशी चर्चा करायचं. म्हणजे गमतीने माझ्या बांगड्या सुद्धा कुठल्या प्रकारच्या आहेत सगळेजण हातातून काढून बघायचे. त्यात काही वावगं वाटायचं नाही. तेच करत असताना मात्र कायद्याच्या विषयावर आज बेंच समोर काय झालं ह्याचं डिस्कशन व्हायचं आणि त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. कोणीतरी माझं काढ रे पुस्तकही त्यावेळी जास्त नव्हती, काढ रे पुस्तक आणि वाचते असं सिनियर आम्हाला हक्काने सांगायचे. हे जे हक्काने सांगणारे आपल्याला कोणी आता राहिलं नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेस हा पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी म्हटलं की ही जी जुनी परंपरा होती की सिनियर ज्युनियरने एकत्र बसून चर्चा करणं
केवळ लेक्चर सिरीजच नाही, परंतु एकत्र बसून चर्चासत्र आयोजित नाही केली तरी बसल्या बसल्या अनौपचारिकरित्या देखील आपण एकमेकांशी चर्चा करू शकतो. कायद्याचा एखादा मुद्दा आपण चर्चेला घेऊ शकतो, त्याच्यातून आपण काहीतरी शिकू शकतो. जर सिनियर वाचत असतील तरच त्याचं अनुकरण ज्युनियर करतील, पण सिनियरच जर वाचत नसतील किंवा काही सांगत नसतील तर ज्युनियर सुद्धा तसंच करत राहणार. मी बघते की मुली काय करतात, डायरीमध्ये सगळे अर्ज लिहून घेतात. ते डायरीतले अर्ज जे असतात त्या प्रकारे ते अर्ज परत त्याची कॉपी केली जाते. माझे सर नेहमी असे म्हणायचे की ॲडव्होकेट शुड नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, त्यासाठी बेसिक नॉलेज मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर वाचलं पाहिजे. आता हे वाचत नाही, क्रिएटिव्हिटी पाहिजे. आपलं जे प्रोफेशन आहे ते नेहमी म्हटलं जातं की प्रत्येक प्रोफेशनला सेकंड ओपिनियन आहे, परंतु मगासपासून ज्या वक्त्यांनी बोलले की एकमेकांच्या विरुद्ध वकील आला म्हणजे समोरचा वकील विरुद्ध पक्षात आला, कारण दोन पक्ष असतात, एक वादीचा एक प्रतिवादीचा, एक फिर्यादीचा एक आरोपीचा. नेहमी दोन पक्षांमधला वाद असतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळी दोन वेगळे वकील असतात आणि जे असतात ते कधी ना कधी एकमेकांच्या विरुद्ध येतात. परंतु ते करत असताना आपली क्रिएटिव्हिटी, आपण आपली केस कशी मांडतो, कशी तयार करतो, हे जास्त महत्त्वाचं असतं आणि हे ज्युनियरला सांगणं आज गरजेचं झालं. त्याचप्रमाणे कायद्याचा अर्थ कसा लावायचा हे देखील फारशा लोकांना कळत नाही. आज यांनी हा अर्ज केला आहे, त्याच प्रकारचा अर्ज पण करतो, परंतु आपण त्यात आपले नवीन मुद्दे मांडले किंवा आपली केस तयार करताना नवीन पद्धतीने केली तर त्याचा वेगळा अर्थ किंवा वेगळा परिणाम आपल्याला होतो. मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरते, मला सांगायला आनंद वाटतो की मी केवळ वडगावमध्ये प्रॅक्टिस केली नाही, मला वाटतं महाराष्ट्रातल्या निम्म्या भागात तरी मी जाऊन आले आणि गेले 4-5 वर्षात मात्र मला अतिशय वेगळे अनुभव आले. मला तर मी नाव घेऊन सांगेन की माणगावला मी गेले होते. माणगावला ज्यावेळी मी गेले त्यावेळेस मला थोडा 20 मिनिट उशीर झाला होता, कारण पाऊस होता. तिथल्या जजची मी माफी मागितली. त्यांनी मला विचारलं कुठून आलात, मी वडगाव मावळ सांगितलं. मी त्याही पूर्वी फिरायचे त्यावेळेस अरे वडगाव मावळवरून आलात का असं अभिमानाने आणि आनंदाने लोक विचारायची. पण हे माणगावचे जे एक साहेब होते त्यांनी मला विचारलं वडगाववरून काय लायकी आहे तुमच्या वडगाव मावळची माहिती. म्हणजे ही लायकी असं ऐकावं लागतं, ह्याचं मला दुःख झालं की त्यांनी सांगितले की तुमचे वकील सरकारी वकिलांनी प्रॉपर्टी आणली नाही म्हणून तुम्ही त्यांना मारहाण केली. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळेच्या अध्यक्षांनी जर तो निर्णय घेतला असता, मला आता असं वाटतं की तिथं त्यावेळेस मी ऐकलं, मी सांगितली साहेब आमचा तो प्रकार नव्हता, पुण्यातल्या वकिलांनी घटना मात्र ती वडगावमध्ये घडली. त्यामुळे काय होतं की आपण कुठेतरी बदनाम होतो आणि आपण जे असं बाकीच्या वकिलांनी केलं त्याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे, म्हणून आपण एक राहिलं पाहिजे. आपण जर एक राहिलो तरच कुठेतरी त्याला प्रतिबंध होईल. आपण त्यांना सांगू शकू की आपण कसं वागायचंय आणि बाहेरच्या आलेल्यांनी इथं काय करायचं काय करायचं नाही. सगळे आपले वकील बांधव आहेत, आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिला, आपण कुठेही जाऊन प्रॅक्टिस करतो. जसे ते इथे येतात तसं आम्ही देखील सगळीकडे जातो. मी जिल्हा न्यायालयात गेले, 2-3 हायकोर्टामध्ये अपिअरन्स दिला, तिथे आर्ग्यू करण्याची संधी मिळाली आणि तिथं ज्यावेळेस बघते की तिथले वकील ज्युनियर वकील सुद्धा ज्या पद्धतीने अभ्यास करून येतात ते मला दुःख होतं की आपल्या इकडं त्या पद्धतीने फारसा अभ्यास होताना दिसत नाही. आणि म्हणून वकील संघटनेचं हे देखील एक कर्तव्य मला असं वाटतं की आपण ज्युनियर वकिलांना, ह्या सगळ्या सिनियर वकिलांनी स्वतःहून एक दिवशी किंवा एक आठवड्याला, पालघरच्या वकिलांनी नुकतंच आता एक लेक्चर सिरीज सुरू केली होती, फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण मी सगळ्या सिनियर वकिलांना विनंती करेन की त्यांनी आपली ही लेक्चर सिरीज जी आहे स्वतःहून ज्या ज्या क्षेत्रात आपण काम केलं त्या क्षेत्राचा अनुभव, आपलं नॉलेज आपण दिलं पाहिजे. कारण मी नेहमी म्हणते की पैसा जर कमवला तर तो पैसा सांभाळावा लागतो, त्याचं जतन करावं लागतं. बघा दागिने आपण असे कुठेही ठेवत नाही, पैसे आपण कुठेही ठेवत नाही, आपण लॉकरमध्ये ठेवतो, बँकेत ठेवतो आणि जवळ एक फक्त लोखंडाचा तुकडा म्हणजे चावी आपण जवळ ठेवतो आणि तेही घरी सुरक्षित राहते का नाही हे सगळं आपण सारखा विचार करत असतो. परंतु नॉलेजचं तसं नाही. नॉलेज आपल्या डोक्यात असतं आणि ते कोणी चोरून घेऊ शकत नाही. पण ते जर वाढवायचं असेल तर मात्र आपण दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं, ते निश्चितपणे ते नॉलेज वाढतं. त्याप्रमाणे आज माझ्यावर जी जबाबदारी दिली, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांनी आज जशी इथं उपस्थिती दाखवली त्या उपस्थितीनुसार असं वाटतं ही सिनियर मंडळी जेव्हा इथं सगळे मी बघते ह्या सगळ्यांनी जर मनात आणलं तर गतवैभव जे बारला होतं ते पुन्हा आपल्याला प्राप्त होईल.
कोण आपले कोण दुसरे हा विचार न करता मी इथं सगळ्यांना जाहीरपणे सांगेल की आपला हा पूर्वीचा बार आहे, तिथल्या सगळ्या सभासदांना, आत्ताच्या विद्यमान अध्यक्षांना, त्यांना देखील मी आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं, परंतु काही कारणं असतील त्यांची, ते आले नाही. परंतु असो, त्यांना पुन्हा आपल्या या संघटनेमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करीन. आणि ही संघटना ज्याप्रमाणे मागच्या 4-5 वर्षात काम करत राहिली, मला असं वाटतं पहिल्यांदा पिंपळे साहेब इथं अध्यक्ष झाले होते, त्यानंतर कोदरे साहेब झाले, त्यानंतर चौधरी साहेब झाले, पवळे साहेब झाले, आणि त्यांची जी मी बघितली प्रयत्न, मी जास्त थँक्स म्हणेल कोदरे साहेबांना. चिकाटी अजिबात सोडणारा माणूस नाही. मी म्हटलं की अहो ही संघटना विलीन करा, आपण एकत्र काम करू. नाही, मला वेगळंच काय करायचं आणि सगळ्यांना एकत्र करायचं. त्यांचं जे स्वप्न होतं की एक दिवस इथं सगळे मेंबर्स या संघटनेचे सभासद होतील. आणि मला विनम्रपणे सांगायचंय की सुप्रीम कोर्टाचा आपण निर्णय वाचा. आपण कितीही संघटनांचे सभासद होऊ शकतो. जसे ह्या संघटनेचे आपण सभासद आहे, पुण्याच्या वकील संघटनेचे होऊ शकतो, पिंपरीच्या होऊ शकतो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही. त्यामुळे आपण वडगावच्या दुसऱ्या संघटनेचेही सभासद होऊ शकतो. फक्त वोटिंग राईट्स कुठं द्यायचे तेवढंच आपण डिक्लेअर करायचंय. ते जर डिक्लेअर केलं तर आपण त्या संघटनेचे सभासद होऊ शकतो, ह्या संघटनेचे. म्हणून इथं जरी काही सभासद बसलेले असतील, या संघटनेचे सभासद झाले नसतील, त्यांना मी विनंती करेन की आपणही सभासद व्हावं. कारण सभासद होण्याची प्रक्रिया आपण निवडणुकीपुरती ठेवलेली नाही. आपण पुढे एक 4 महिने आपण एक डेट डिक्लेअर करू, तोपर्यंत आपण या संघटनेचे सभासद करणार आहोत. जास्तीत जास्त सभासद करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हा आपल्या या संघटनेचा उद्देश आहे. आपल्याला 2-3 कारणांसाठी संघटना लागते की पेच आणि बार यांच्यामधला असणारा दुवा म्हणून ही वकील संघटना असते, आणि वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वकील संघटना असते. अनेकदा होतं असं की आपण सरकारचे कार्यक्रम येतात, ते कार्यक्रम राबवण्यासाठी आपण आपला उपयोग करतो. आपण निश्चितपणे सहकार्य केलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण आपले जे भावंड आहेत इथे जे काम करतात, त्यांना जे प्रश्न असतात, मला अनेक प्रश्न डोळ्यासमोर दिसतात. अभ्यासाला आपल्याला जागा नाही. आता आपल्याकडे 3 सिनियर डिव्हिजन झाले, 2 सेशन जज आलेत. आपल्या JMFC कोर्टमध्ये वाढ झालेली आहे. खटल्यांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली तशी खटल्यांची संख्या वाढत गेली, दाव्यांची संख्या वाढतीये. परंतु आपल्याला वकिलांनी सन्मानाने बसण्यासाठी कुठेही जागा नाही. जो बाररूम आहे तो देखील आपल्याला नवीन बांधकाम होणार, त्यामुळं कदाचित रिकामा करून द्यावा लागेल. त्यासाठी पर्यायी व्यवस्था चांगली कशी होईल यासाठी संघटना आपली सगळं प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे अनेकदा आपल्याला उन्हात उभं राहावं लागतं. फॅनची सोय अनेक ठिकाणी नाही. त्या पॅसेजमध्ये आपण फॅनची सोय करायची. अनेक प्रश्न आहे की लेक्चर सिरीज आहे, मुलींचे बसण्याचे प्रश्न आहेत, जेवणाचे प्रश्न आहेत, जेवायला बसायचं कुठं हा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे जर भौतिक सुखांबाबत तर झालं, परंतु भौतिक कामांसाठी देखील आपल्याला कुठेतरी प्रयत्न करावे लागेल. आणि ते सगळे आपल्या सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं तरच ते पूर्ण होणार आहेत. मी माझं हे लांबलेलं भाषण किंवा मनोगत संपवताना एवढंच म्हणेल की माझ्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या द्याल त्या जबाबदाऱ्या मी निश्चितपणे पार पडेल. त्याचप्रमाणे जे या संघटनेचं नाव उंचावण्यासाठी जे प्रयत्न करावे लागेल ते मी करेन. परंतु जाताना मला एक सांगायचं की गेल्या वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिलीची 100 वर्ष पूर्ण झाली. आणि मी असं ठरवलं की जर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काम केलं नसतं, समस्त भारतीयांसाठी, मी आमच्यासाठी म्हणून इकडे कुठले समाजासाठी म्हणणार नाही, तर समस्त भारतीयांवर जे काही उपकार आहेत, जे काही आपण सन्मानाने जगतोय, ती कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणून आपण सगळे जगतोय. आणि म्हणून त्यांच्या वकिलीला जी 100 वर्ष झाली, त्या 100 वर्षाचं सेलिब्रेशन करणं, कुठंतरी उतराई होणं, हे वकील म्हणून मी माझं कर्तव्य समजते. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून 3 वकिलांची मी निवड केली होती. आणि असं करताना मी 100 वकिलांना सन्मानित करायचं होतं. त्यांच्या पत्नीच्या जन्माला 125 वर्ष गेल्या वर्षी झाली होती. तिथंही महिला वकिलांना माझ्या सन्मानित करायचं होतं. आणि असं करता करता 186 नावं झाली. अनेक लोक माझ्याकडून नाराज झाली, कारण मी सगळ्यांना सन्मानित करू शकत नव्हते. परंतु ज्यांनी काम केलं त्यांना सन्मानित करावं असं मला वाटलं. आपल्या बारमधून पण जे आमची कमिटी होती त्या कमिटीने हा निर्णय घेतला होता. हा निर्णय माझा नव्हता. आणि त्यात आमचे सिनियर बंधू NK गाडे साहेब आहेत.
एन.के. गाडे साहेबांना सन्मानित करायचं होतं. बराच वेळ त्या कार्यक्रमाला बसले, परंतु फार वेळ झाला आणि काही कारणास्तव निघून गेले आणि तो सन्मान मी वर्षभर त्यांचा सांभाळत बसले. त्यामुळं मी आदरणीय एन.एस. दाभाडे साहेबांना म्हणेन की त्यांनी एन.के. गाडे साहेबांना हे सन्मान चिन्ह द्यायचे आणि त्यांना सन्मानित करायचे. हा संविधान रत्न हा पुरस्कार आहे. एन.के. गाडे साहेबांनी माझ्या अगोदर 2 वर्ष इथं प्रॅक्टिस सुरू केली आणि चिकाटीने ते खूप चांगलं काम करतात. अनेक गोरगरिबांसाठी त्यांनी काम केले, विनामूल्य काम केले, म्हणून त्यांचा हा सन्मान करते. त्यानंतर ज्यांनी माझ्या स्वभावाविषयी फार सांगितलं ते मोरे साहेब, त्यांचा देखील मी सन्मान करते. आदरणीय आमचे धमाले साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. ही जी ट्रॉफी दिसते आपल्याला ही माझ्या कल्पनेतून निर्माण झालेली आहे आणि मी स्वतः ती बसून ती तयार करून घेतलेली आहे. तिसरा सन्मान जो आहे तो काझी साहेब बऱ्याच वर्ष काम करतात. अनेक त्यांचे आर्ग्युमेंट्स मी ऐकले, युक्तिवाद ऐकले, त्यांच्यातून खूप काही शिकले. ते मला नेहमी म्हणतात, मग अशी पहिली कविता सांगितली, तुम्ही फक्त लढ म्हणा. ही कविता मोनालीने सांगितली, ते मला नेहमी सांगतात की फाईट करू, म्हणजे लढ म्हणतात. आणि त्यांनी ज्या पद्धतीने वकिलीत काम केले त्याच्यामुळं त्यांचा हा सन्मान संविधान रत्न म्हणून हा संविधान मी स्वतःच देते. सूत्रसंचालन करणारे, जोक्स करणारे, आपल्याला हसवणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि एक गायक म्हणून प्रसिद्ध असणारे माझे सहकारी निलेशजी अगरवाल, हे देखील त्या मागच्या कार्यक्रमाला आले होते. परंतु तिथं आम्ही शिक्षकांच्या हातात कार्यक्रम दिला होता आणि तो इतका झाला की शिस्तबद्ध झाला पाहिजे, कंटाळून ते निघून गेले. परंतु त्याचा सन्मान करायचा राहून गेलं. त्यांचा सन्मान पंडित साहेबांनी, मच्छिंद्रजी पंडित साहेब, कोटांमध्ये काम करते. त्यामुळं पिंपरी चिंचवडला कधी गेलं तर पी.के. कांबळे सरांच्या टेबलला गेलं नाही असं होत नाही. त्यांना मी खरं तर उशिराने सांगितलं, दुपारी सांगितलं, तरी देखील ते आज घाईघाईने इथे शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांचं देखील मी स्वागत करते आणि त्यांना आपण सन्मानित करावं अशी विनंती करते. निकाळे साहेब आहेत का इथं? निकाळे साहेबांनी सन्मान करावा असं मी विनंती करते. की त्यांचं नाव इथे सल्लागार म्हणून आपण लिहिले आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनेकदा त्यांनी काम केले. आणि यावर्षी जेव्हा आपलं हे निवडणूक घ्यायचं ठरलं, मला सगळ्यांनी सांगितलं तुम्ही अध्यक्ष व्हा. मी सांगितलं मी लोकशाही मार्गाने जर आपण कार्यक्रम राबवणार असाल तरच मी अध्यक्ष होईल आणि तरच मी आपलं प्रतिनिधी म्हणून काम करेन. मी इलेक्शनला उभी राहील किंवा नाही हा वेगळा मुद्दा, परंतु आपण एक सभा घ्या, एक मीटिंग घ्या आणि त्या मीटिंगला खरोखरी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्यानंतर मीटिंग झाली. मीटिंगमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेवरावांनी काम केलं आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचे रीतसर आम्ही बिनविरोध निवडून आल्याचं ज्यांनी जाहीर केलं. त्यामुळे ही संघटना स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी असंच मार्गदर्शन सगळ्या ज्युनियर्सला करावं. मला जाणीव आहे की 1 वर्ष आपण पदाधिकारी असतो परंतु कायम आपण इथं काम करतो. त्यामुळं 1 वर्ष काम करताना जबाबदारीने काम करू, परंतु पुन्हा आपल्या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे मला. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित ठेवून ज्यांनी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलं आणि एक माजी आपल्या इथले अध्यक्ष म्हणून मी त्यांचा हा सन्मान करते, त्यांनी तो स्वीकारावा अशी विनंती करते.
कार्यक्रमासाठी माझ्या सगळ्या ज्युनियर्स यांनी जे सहकार्य केले, विशेषतः पिंपरीवरून माझी ज्युनियर एक आलेली आहे रुपाली, त्याचप्रमाणे देवरोडवरून आलेले साबळे मॅडम, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु आपण सगळेजण आलात त्यामुळे अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांचं मग मी स्वागत करते आणि पुढची मीटिंग 7 दिवसात घेण्याचे जे आदेशित केले तर मी आज या विचारपीठावरून सगळ्या मेंबर्सला विनंती करते की आपण बुधवारी 2 वाजता आपली ही मीटिंग आयोजित केलेली आहे, त्यावेळेस उपस्थित राहायचे. पुढील कार्यक्रम मी सूत्रसंचालकांच्या हातात सुपूर्द करते. उपस्थित सर्व सिनियर्स, दाभाडे सर, SM मोरे सर, धमाले सर, पवळे सर, ॲडव्होकेट भोसले मॅडम, ॲडव्होकेट काजी सर, ॲडव्होकेट पंडित सर, ॲडव्होकेट दीपक चौधरी सर, ॲडव्होकेट प्रिया पंडित मॅडम, ॲडव्होकेट सुरेखा पाटील मॅडम, ॲडव्होकेट सुबक कालेकर सर, त्याचप्रमाणे तनपुरे साहेब, ॲडव्होकेट जाधवराव, तसेच सर्व ज्युनियर्स आणि वकील स्टाफ आणि उपस्थित राहिलेले सर्व कर्मचारी वर्ग, कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय